सर्व महाज्योतीचे पीएचडीचे संशोधक विद्यार्थी आहोत आणि आमची अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक झाली होती याच संदर्भात फेलोशिपच्या संदर्भात. पण त्याच बैठकीमध्ये असा निर्णय झाला होता की जी त्यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे त्या समिती चा अहवाल आल्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ. असं असताना देखील आमचा विषय हा विचाराधीन असताना देखील आमच्यावरती परीक्षा लादली गेली, जी परीक्षा 24 डिसेंबरला झाली. त्याही परीक्षेमध्ये खूप सावळा गोंधळ झाला आणि ती परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा हीच परीक्षा 10 जानेवारीला घेण्यात येईल असा निर्णय घेतला. एकीकडे हे संस्थेचे जे संचालक आहेत ते सांगतात की हा निर्णय शासन स्तरावरती आहे, त्यांनी लेखी दिलेला आहे आम्हाला तसं की हा निर्णय शासन स्तरावरती आहे. तरीही त्यांना कोणता अधिकार आहे मग आमच्यावरती ही परीक्षा लादण्याचा? पुणे विद्यापीठामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीतून त्यांनी हा निर्णय घेतला. म्हणूनच या सर्व 10 जानेवारीला जो पेपर होणार आहे त्या पेपर रद्द करावा अशी आमची मागणी आहे. आणि जर ती परीक्षा रद्द नाही झाली तर आम्ही सर्व संशोधक विद्यार्थी 1 जानेवारी पासून पुण्यामध्ये आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि 3 जानेवारी पासून आमचा पुणे ते मंत्रालयापर्यंत फुलेवाडा पुण्यामधील फुलेवाडा ते मंत्रालयापर्यंत आमचा लॉंग मार्च आम्ही काढणार आहोत. किती विद्यार्थी आहात? आम्ही आता जवळजवळ 650 विद्यार्थी आम्ही आहोत. तुमच्या सगळ्यांचा हाच निर्णय आहे हो, का? आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा हाच निर्णय आहे. हो हो. आणि आमच्यासोबत सारथी आणि बार्टीचेही विद्यार्थी समाविष्ट होणार आहेत, त्याच्यामुळे आमची संख्या जवळपास 1000 पर्यंत जाणार आहे. काय सांगता? मुळात सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर पूर्णपणे संशोधक विद्यार्थ्यांवर या वर्षीच्या तसं 2022ला ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्यावर अन्यायकारी निर्णय घेण्यात आलेला आहे. 200 विद्यार्थ्यांनाच फक्त शिष्यवृत्ती हा पूर्णपणे अन्यायकारक निर्णय आहे, जिथे या महाराष्ट्रामध्ये 3000 संशोधक विद्यार्थी आहेत. तसेच सुखदेव थोरात जे UGCचे चेअरमन होते ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये फक्त 0.28% विद्यार्थी हे संशोधनात आहेत, PhD करणारे आहेत. आणि सर्व राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्य हे 19व्या नंबरवर आहे संशोधनामध्ये. आणि महाराष्ट्रामधून जे संशोधन क्वालिटीचं जो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, संशोधकांचा महाराष्ट्र आहे, जयंत नारळीकर आहेत, इथे खूप सारे जे काही संशोधन होतं ते मुवमेंट होतात तत्वज्ञानाच्या असो इतर सर्व या महाराष्ट्रात होतात. आणि इथलं सरकार संशोधनासाठी पैसे देत नाहीये, पैसे नाहीये, हात वर करतंय आणि सर्वांना म्हणतंय की तुम्ही काय दिवे लावणार आहात, तुम्ही PhD करून काय दिवे लावणार आहात. तर खऱ्या अर्थानं यांना हे एक प्रकारची सामंतशाही आणि हुकुमशाही एक मानसिकता आहे या सरकारची, इथल्या उपमुख्यमंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची, पूर्ण सरकारची. तर त्यांनी खऱ्या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर दिवे काय लावणार आहेत PhD करणारे विद्यार्थी हे अजित पवारांनी त्यांचे सहकारी जे आहेत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं पाहिजे. कारण त्यांनी असं स्टेटमेंट केल्यानंतर 6 दिवसांनी देवेंद्र फडणवीस जपानमध्ये मानद डॉक्टरची पदवी घेतात. तर खऱ्या अर्थानं आम्ही सर्व संशोधक विद्यार्थ्यांपेक्षा देवेंद्र फडणवीस त्यांना चांगल्या पद्धतीने सांगू शकतात की PhD म्हणजे काय असतं आणि संशोधन म्हणजे काय असतं. मुळात खऱ्या अर्थानं यांना या प्रस्थापित व्यवस्थेला कोणी प्रश्न विचारलेला चालत नाही. विचार करणारा माणूस, मेंदू तयार होणं हे या व्यवस्थेला आवडत नाही. त्यामुळे एक प्रकारे प्रेशराईज, हुकुमशाही आणि परत जाचक अटी जशा की फेलोशिपसाठी CET काढतंय बार्टी, सारथी आणि महाज्योती यामध्ये CETद्वारे करायचं म्हणतात. आणि परत पहिल्या 200 विद्यार्थ्यांना आम्ही सरसकट देणार 37,000, त्याच्यानंतरच्या 200 विद्यार्थ्यांना 27-28, त्याच्यानंतर 17 असं जे करतंय, जे कप्पे करण्यात येणार आहेत याला खऱ्या अर्थानं आम्ही संशोधक विद्यार्थी बळी पडणार नाही आहोत. आमची हीच मागणी आहे की सर्व विद्यार्थ्यांना सरसकट आणि समान फेलोशिप मिळाली पाहिजे आणि नोंदणी दिनांकापासून मिळाली पाहिजे. काय वाटतं आजकाल PhD करूनही लोक बेरोजगार आहेत, तर काय सांगतात? मुळात शासनाचं उच्च शिक्षण म्हणा किंवा पवित्र पोर्टल मार्फत जे शाळेत शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्या मार्फत असलेलं उदासीन धोरण हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. कारण महाराष्ट्रात तुम्ही सगळे शाळा कॉलेजेस बघा, तिथे शिकवायला मानसेवी शिक्षक आहे. अतिशय तुटपुंज रकमेवर 3000 5000 ते शिकवतात. त्यांचं कुटुंबाचं एक प्रकारचं पालन पोषण कशा प्रकारे करतात याच्यावर PhD करण्याचा विषय आलेला आहे. आणि दुसरीकडे आपले उपमुख्यमंत्री म्हणतात की PhD करून काय दिवे लावणार. त्यामुळे याचं उत्तर आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब चांगले देऊ शकतात. कारण नुकतीच त्यांनी PhD साठी मानद PhD स्वीकारलेली आहे, मानद डॉक्टरेट स्वीकारलेली आहे जपान विद्यापीठाची. आणि आमचा अजून एक रास्त मागणी आहे की पहिले जे 24 डिसेंबरला पेपर झाला, जो सेट डिपार्टमेंट पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर सेट करण्यात आला, तो त्यांनी 2019चाच पेपर कॉपी पेस्ट दिला. त्यामुळे याला उत्तरदायी विद्यार्थी का असावेत, आम्ही त्यांच्या चुकीची भरपाई का द्यावी, आम्ही परत परीक्षा
गडचिरोली गोंडवाना युनिव्हर्सिटी पासून तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापासून विद्यार्थी परीक्षा द्यायला येतात. मग हे परीक्षा देत असताना त्यांच्या मानसिकतेच्या, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार शासन का करत नाही? त्यामुळे सेट डिपार्टमेंटवर जे परीक्षा सेट करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करणे हे पण आमची एक मागणी आहे. दुसरा मुद्दा, महाज्योती मार्फत असेल किंवा सारथी, बार्टी या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट PhD फेलोशिप देण्यात यावी आणि नोंदणीच्या दिनांकापासून देण्यात यावी. ही आमची अतिशय रास्त नम्रपूर्वक मागणी आहे आणि संवेदनशील शासन याचा विचार करेल अशी अपेक्षा आहे. काय सांगताल तुम्ही? मुलं घेऊन आलेले दिसत आहेत, काय परिस्थिती आहे आता? आता आपल्या महाराष्ट्राचे जे अजितदादा आहेत, प्रिय अजितदादा, त्यांनी म्हणलं की PhD करून काय दिवे लावणार. तर मी सांगते PhD करून काय दिवे लावतात. एक विवाहित मुलगी जी आपलं शिक्षण कंप्लीट करून स्वतःचं अस्तित्व पुढे नेण्यासाठी जी मुलगी पुढे येत आहे, पहिल्यांदा पिढीमधून PhD करण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी धडपडत आहे, का ती दिवे लावणार नाही? ती संसारात 4 दिवे लावू शकते, म्हणजे समाजातही निवन राष्ट्राचा सुद्धा दिवा लावू शकते. कुटुंबाचे सगळं मानसिक शारीरिक दृष्ट्या आम्ही जे त्रास सहन करत आहोत ते त्रास त्यांनी सहन करत आहेत का? नाही. त्यांना माहितीच नाही आहे की एका विद्यार्थ्यांच्या झळा काय असतात, त्यांना काय त्रास होतो हे त्यांना नाही माहिती. म्हणून त्यांनी हासलं. एकदम छोटी गोष्ट जे म्हणतात ना, कमीत कमी जे बोलणारे विद्यार्थ्यांसाठी, ते सगळ्यात चुकीचं बोललेत त्यांनी बोलताना. आणि एक तरी शिक्षणासाठी आम्ही इतके धडपडत असतो मॅडम, आम्हाला ते सांगताना सुद्धा रडू येते. कारण 2-2, 3-3 मुलं, आम्ही ही 8-9 महिन्याची होती, मी मुंबईला गेले होते. माझ्या घरात सांभाळणारं कोणी नाही, पण मी कशासाठी शिकते? काहीतरी मी माझ्या मुलांना संस्कार देऊ शकेल, ह्या समाजासाठी मी काहीतरी करू शकेल, म्हणून मी PhD करत आहे. मग ह्यांना जर PhD करून काय दिवे लावाय म्हणायचं आहे, तर उच्च शिक्षणाची पदवी कशाला ठेवलेत ह्यांनी? काय आमच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय करत आहेत? एकतर हा सगळा गलथान कारभार आणि त्यातले यांचे असे स्टेटमेंट कसं म्हणतात? नाही, हे जे स्टेटमेंट झालं ते पूर्णतः चुकीचं आहे. आणि पूर्ण जसं आपण म्हणतो की सहकार्यांनी पण माझ्या सांगितलं की संशोधन हा अतिशय महत्वाचा घटक आहे, जो देशाच्या प्रगतीला महत्वपूर्ण एक रोल प्ले करतो. आणि नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा आपल्या संशोधनाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. तर असं असताना हे जे स्टेटमेंट केलेलं आहे ते पूर्णतः चुकीचं आहे, अयोग्य आहे. आणि आम्ही जे सगळे विद्यार्थी संशोधन करतो आहोत, तर आमच्या एकूण पात्रतेविषयी थोडासा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे असं आम्हाला खूप वाटतंय. आणि आमची मागणी एवढीच आहे की जसं माझ्या सहकार्याने आता सांगितलं की सरसकट फेलोशिप सर्व विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे. आणि 24 डिसेंबरला जी परीक्षा झाली ती पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी दिली, पण ती आता रद्द झाली, पुन्हा 10 तारखेला घेणार आहेत. त्याच्यामुळे नाहक मनस्ताप आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना भोगावा लागलेला आहे. तर तो पूर्णतः चुकीचा आहे. रजिस्टर झाल्यापासून आम्हाला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे आणि ही मागणी, आणि जर ते मान्य झाले तर अधिक आम्ही आंदोलन आमचं तीव्र करू आणि शासनाला आमचं म्हणणं जे आहे ते मान्य करण्याचीच गरज आहे. या सगळ्या संदर्भात जेव्हा तुम्ही बोलायला जाता तर तुम्हाला काय प्रतिसाद येतो? या सगळ्या तुम्ही मागण्या जेव्हा मांडायला जाता तिथल्या तसं तर अधिकाऱ्यांकडे? आता अधिकाऱ्यांकडे गेलं तर ते फक्त टोलवाटोलवीची उत्तर देत आहेत की अधिकारी म्हणतायत की मंत्रिमंडळ निर्णय घेईल, मंत्रिमंडळ म्हणते की जी समिती नेमली ती निर्णय घेईल. तर प्रश्न कधी कधी असा उपस्थित होतो की जे अधिकारी वर्ग आहे तो ह्या मंत्र्यांपेक्षा पण मोठा झालाय का? म्हणजे लोकशाहीमध्ये नेते मंडळी हे जबाबदार असतात जनतेला, त्यांना दर 5 वर्षाला जनतेमध्ये उतरायला लागतं. अधिकारी लोक हे फक्त त्यांच्या अंडर प्रशासकीय कामं करण्यासाठी असतात. पण आता असं लक्षात यायला लागलंय की हे अधिकारी लोकच कारभार चालवत आहेत आणि इव्हन म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पण शब्द यांच्या पुढे चालत नाही. तर हे अत्यंत चुकीचं आहे. आमचं हे सगळे संशोधन करणारे विद्यार्थी आहेत, आम्ही ऑलरेडी एंट्रन्स एक्झाम दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, पेट असेल, सेट असेल, नेट असेल, आणि त्याच्यामधून आमचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही परत नवीन एंट्रन्स एक्झाम ठेवतात, ते एक्झाममध्ये तुमच्याकडून सावळा गोंधळ सगळा उजेडात येतो. 2019चा पेपर जशाच तसा पडला जातो. त्याच्यावरती तुम्ही कारवाई न करता डायरेक्ट पुढले 10 जानेवारी अशी डेट देता, हे एकदम चुकीचं आहे. आम्हाला माहिती आहे की सरकार आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल. आम्ही एकदम संविधानिक मार्गाने, कारण आम्ही कोणी इथं म्हणजे दरोडेखोर किंवा कोणी नाही आहेत, सर्व उच्च शिक्षित तरुण आहेत, संशोधन करणारे विद्यार्थी, आणि कुठल्याही देशाला पुढे जाण्यासाठी संशोधन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तर आम्हाला असं वाटतं की सरकार ह्याचा योग्य विचार करेल आणि आमच्या मागण्या नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप मिळावी, सगळ्यांना मिळावी. काही मोजक्यांना देऊन तुम्ही अन्याय असं करू नका. सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल,
जेवढ्यांची नोंदणी आहे तर त्यांना सरसकट आणि अजून उलट तुम्हाला काय सुविधा देता येतील जेणेकरून संशोधनाचा फायदा देशासाठी समाजासाठी आपल्याला घेता येईल असं शासनानं बघायला पाहिजे.